हाय हॅलो नमस्कार. सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मी योगा करायला सुरू केलेला आहे आणि अर्धा तास योगा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं चला म्हणलं छोटासा एक व्हिडिओ बनवूया. आणि काय होतं ना, सकाळी बिलकुल जर वेळ भेटला नाही तर मला संध्याकाळी मी करते. आणि दिवाळी झाल्यापासून परत मी एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली आहे. जर तुम्ही माझे पहिल्यापासून जे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी वेट लॉस जर्नी माझी शेअर करत होते. पण नंतर मी थोडेसे आजारी पडले, परत मी गावाला गेले, परत मधीच आणि दिवाळीची तर कामं भरपूर असतात. शिवाय मी दिवाळीच्यामध्ये सगळं राशन वगैरे भरल्यानंतर गावाला जायचं ठरलं. मग गावाला गेलो, तिकडं 4-8 दिवस राहिल्यानंतर परत आलेलो. नंतर मग परत मी फराळीचं बनवायला सुरुवात केली आणि बाकीचं साफसफाईचंही भरपूर कामं होते. तर त्याच्यामध्ये सगळं गडबड होऊन गेली आणि 1 ते दीड महिना मला एक्सरसाइज करायचं सुद्धा राहून गेलं. आणि म्हटलं जाऊ दे चल दिवाळी आहे, मस्तपैकी एन्जॉय करू, खाऊ पिऊ आणि नंतर बघू एक्सरसाइज करू. आणि हेच गडबड होऊन जाते सगळं. जर आपण राहू दे म्हटलं ना तर मग हे अंगाचं हाल होऊन जातात आणि मग आपल्या शरीरात फॅट वाढायला सुद्धा सुरुवात होते. आणि म्हटलं नको चला बास आता, म्हणलं खूप जास्त झालं. आणि जर एक्सरसाइज करायचा कंटाळा केला किंवा वजन कमी करायचं जर सोडलं नाही एकदा तर परत खूप जास्त वजन वाढेल आणि परत खूप कठीण जाईल मला वजन कमी करण्यासाठी. परत त्याच्यासाठी सोडलं आणि डाएट एक्सरसाइज करायला मी परत सुरुवात केलेली आहे. आता दिवाळीपासून परत मी एक्सरसाइज करते आणि आज अर्धा तास मस्तपैकी असा योगा केलेला आहे. आणि जर 1-1.5 महिना जर सोडलं ना तर मी डायरेक्टली 1 तास बिलकुल करत नाही, थोडंसं कमी करते. आणि पहिले मी दररोज एक्सरसाइज करायची तर मग 45 मिनटं किंवा 1 तास बरोबर एक्सरसाइज करत होते. आणि जर तुम्ही सुद्धा करत असाल तर नवीन तर तुम्ही सुद्धा कमी करा, जास्त करू नका. आणि जर एक्सरसाइज करतच नसाल ना तर हळूहळू करायला सुरुवात करा. शरीरासाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. भले कोणती पण एक्सरसाइज करा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक्सरसाइज करत जा. चालण्यापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता, ठीक आहे. तर माझी एक्सरसाइज करणं झाल्यानंतर मग मी एकदम स्वच्छ माझा चेहरा वगैरे धुतला आणि मी माझ्या चेहऱ्यासाठी मी काहीतरी लावणार आहे. ते तुम्हाला काय लावणार आहे ते सांगणारच आहे. तर इथं बघू शकता मी एक वाटीमध्ये कॉफी आणि अंडा घेतलेला. अंड्याचा जे व्हाईटवाला भाग असतो ना तो घेतलेला 1 चमचा भरून आणि एकदम मस्त व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. पण त्याच्या आधी एकदम मस्त असं मिक्स करायचं, दोन्ही एकदम मस्त मिक्स झालं पाहिजे. मिक्स करणं मी त्याच्यावर का जोर देते तुम्हाला 2-3 वेळा सांगितलेलं आहे. जर मिक्स नाही केलं ना तर व्यवस्थित ते लागणार नाही आणि त्याचा काही फायदा होणार नाही. त्यासाठी मिक्स करणं खूप गरजेचं आहे. आणि पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे. डोळ्याच्या खाली जे काळे वगैरे डाग असतात ना आपले किंवा डार्क सर्कल असतात ते सुद्धा निघून जातात. आणि त्याच्यासाठी आणि तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये ह्याचा एकदम जास्त असा फायदा होणार आहे. तुम्हाला सुद्धा वाटेल खरंच खूप जास्त फायद्याचं ठरलेलं आहे. चेहऱ्यावरचे डाग निघून जातील. तुमच्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या खालचे काळे वर्तुळ जर असतील ना ते सुद्धा कमी होणार आहेत. आणि ते तुम्हाला पहिल्या धुण्यामध्ये दिसणार. म्हणजे एकदा जर तुम्ही लावलं, चेहरा धुतला ना तर लगेच तुम्हाला समजणार आहे की डोळ्याच्या खालचं काळं थोडंसं कमी झालेलं आहे. त्यासाठी तुम्ही फक्त ट्राय करा. आणि एक अंडं ना तुम्हाला 3 ते 4 दिवस 5 दिवस आरामात जाईल. त्यातलं वाईट भाग घ्यायला फक्त थोडासा घ्यायचा आहे, अर्धा चमचा म्हणा. बाकी अंडं तुम्ही फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं आहे. परत तेच अंडं दुसऱ्या दिवशी घ्यायचं. असं करत येलोवाला नाही घ्यायचा, फक्त व्हाईटवाला. आणि चेहऱ्यावर 5 ते 10 मिनटं ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि नंतर बघू शकता तुम्ही चेहरा खरंच खूप छान बनतो आणि त्याच्यावरचे डाग धब्बे सगळे असे कमी व्हायला मदत करते. जर तुम्हाला पिंपल वगैरे सुद्धा येत असतील ना ते सुद्धा कमी होतील. आणि बघू शकता चेहरा एकदम मस्त असा होतो. आणि डोळ्याखालचे काळे डागसाठी किंवा डार्क सर्कलसाठी जर उशिरा झोपत असाल तर तुम्ही ते खूप जास्त समस्या असते त्याची, तर तुम्ही हे करू शकता 5 ते 6 दिवस लगातार आणि तुम्हाला खरंच फरक दिसणार आहे. शिवाय हा व्हिडिओ मी रात्रीच्याला बोलून बनवते. सगळे झोपलेले आहेत तर थोडीशी गडबड व्हायला लागलेली आहे माझी बोलण्यात, तर प्लीज समजून घ्या. आणि मग नंतर चेहऱ्याला थोडीशी क्रीम वगैरे सुद्धा लावणं गरजेचं आहे. तर मी चेहरा स्वच्छ पुसून घेते. थोडीशी क्रीम घेतलेली आहे चेहऱ्याला मी लावणार आहे आता. तुम्ही सुद्धा तसं करत जा. काही पण लावलं ना चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर असं सोडायचं नाही, तर त्याला थोडंसं बॉडी लोशन वगैरे क्रीम काहीतरी लावायचं आहे. आणि नंतर मग ठीक आहे. चला तर मग आता मी थोडंसं लावून घेते. व्यवस्थित हलक्या हाताने मालिश करायची आहे. झाल्यानंतर मी थोडासा लिप बाम लावून घेते, जेणेकरून चेहऱ्याला एकदम मस्त असं वाटेल. तर लिप बाम मला बोटाने लावायला आवडते. मी तुम्हाला बऱ्याचशा वेळेस सांगितलेलं आहे की लिप बाम मला बोटाने लावायला आवडतो. आणि शक्यतो मी घरात असलं लिपस्टिक लावत नाही, लिप बाम लावते फक्त. आणि तुम्हाला लावायला आवडतं, एकदम नॅचरल मस्त असं वाटतं. तर बघू शकता तुम्ही सुद्धा असं लिप बाम लावून राहू शकताय. आणि जर बाहेर कुठं जायचं असेल तर लिपस्टिक लावतोयच आपण, ठीक आहे. तर हा झाला माझा मस्तपैकी असा घरात राहण्यासाठी मेकअप.
साधा सिंपल एकदम. चला आता मला बनवायचं आहे जेवण. तर जेवणात काय बनवते ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि सांगणारसुद्धा आहे. ठीक आहे, चला मग पटापट. रात्रीचं जेवणाची तयारी सुरू झालेली आहे माझी म्हणा. आणि किचनमध्ये आल्यानंतर मी ठेवलेल्या गॅसवरती कढई बाकीची तयारी सगळी करून घेतली आधी आणि नंतर मग हा व्हिडिओ शूट करते. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकले, जिरी मोहरी टाकल्यानंतर थोडंसं लसूण टाकलेलं आहे. लसूण चेचून टाकल्यानंतर मला त्याची फोडणी खूप जास्त आवडते, त्यासाठी मी थोडंसं चेचून लसूण टाकते. आणि त्याच्यामधलं जे सगळं काय असतं ना लिक्विड ते बाहेर येतं ना, तेव्हा खूप जास्त असा छान वास येतो लसणाचा. आणि जे अंडं मग मी लावलं होतं ना ते तसं ठेवलं होतं किचनवर आणि गरमीने ते अंडं शिजून जायचं, त्याच्यासाठी मी फ्रीजमध्ये उचलून ठेवलं. आणि आता मी इथं बनवत आहे रसा बनवते कशासाठी, तर आज मी बनवणार आहे मिसळपाव. तर मिसळ बनवण्यासाठी मी त्याचा रसा बनवते. आणि दररोज कधी पण मिसळचा रस्सा बनवते ना, तेव्हा मी कांदा आणि टोमॅटो कापून टाकते, पण आज मी वाटून टाकलेला आहे. आज नवीन रस्सा बनवणार आहे आणि हा रस्सा खायला खूप छान आणि एकदम चविष्ट होणार आहे. का तर ह्या रश्श्याला जास्त तरी येत नाही आहे, पण खायला चव खूप छान लागते. ठीक आहे, तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. जबरदस्ती मी कोणालाही काय करत नाही आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये आपल्या हळद, मीठ, चटणी हे सगळं काही टाकायचं आहे. थोडेफार काही मसाले टाकायचे आहेत आणि मसाल्याच्या डब्यातली थोडीशी चटणी संपलेली आहे, तर थोडीशी चटणी टाकते. आणि असंच करता करता संपलं ना, तुम्ही असंच मसाल्यामध्ये थोडीशी चटणी म्हणा, मीठ म्हणा, हळद हे सगळं काय संपलं तर टाकते. आधीच असं भरून ठेवायचं असं काही नाही. तर हळद थोडीशी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हलवायचं आहे. ह्या रस्स्याला तुम्हाला वाटतं की परत ह्याला तेल वगैरे जास्त सुटत नाही, थोडंसं नॉर्मल दिसतं, जास्त नाही दिसत, पण चव अतिशय छान अशी लागते. ठीक आहे, चटणी मीठ सगळं ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चवीनुसार करू शकता. थोडंसं मिक्स करण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे. परत 2 ते 3 मिनटं मस्तपैकी असा मसाला मिक्स झाल्यानंतर कोथिंबीर बारीक कापून टाकली, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. जेवढं काही वरती मसाल्याचं काय काय घेतलं होतं ते सगळं मी तिथं ठेवून दिलं. जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतलेलं आहे आणि आता ह्याला उकळी येण्यासाठी ठेवलं. गॅस कमी केलेला आहे आणि आता मी करत आहे जेवण. का तर एक सांगायचं म्हणजे की मला मिसळपाव बिलकुल आवडत नाही, खरं सांगते तर. तर त्याच्यासाठी मी जे दुपारचं जेवण होतं वांग्याचं भरीत सकाळीच बनवलं होतं, हे वांग्याचं भरीत आणि चपात्या वगैरे आहेत भरपूर. तर म्हटलं चला चपाती आणि वांग्याचं भरीत हे खाऊन घेते मी शेव वगैरे खाते, पण मिसळपाव खात नाही आता. आणि शिवाय ह्याच्यामध्ये मिसळ म्हणजे उसळ टाकण्यासाठी, मिसळपाव करण्यासाठी उसळ नव्हती, तर फक्त मी रस्साच बनवलेला आहे. आणि आता स्नेहासुद्धा आलेले क्लासवरतून आणि आता मी करत आहे तर थोडंसं बटर लावते आणि पाव गरम करत आहे. तर स्नेहाचं बघू काय चाललं आता. काय खाल्ली काय एवढीच नेल ती, मला खाऊच नाही वाटलं. चपाती तोडते जसे तसेच वापस हे गरम करून येतात का तुला असं फेकलं खात आहे. मी खाती ना, हे बी खाती ना. नको आता ते खाती दे काय दे वापस. हा काय नसतं दे. नको कधी. अरे मी खाती ना बाबा, ते आहेत तिथं चपात्याला खा. नाही हे खाती चांगले. नको. अरे मग खाती मी तुझे. नको. हे त्याच्यात गरम करून देतो आणि हे चांगले, हे चांगले हे गरम करून दे. अरे पण नाही नको आता खाऊ ती. दिवसभर डब्यामध्ये ठेवून ते खायचं वापस. काय नसतं मग देव तिथं नेलता कशाला डब्बा. मग खाऊ नाही वाटत. हा खाऊ नाही वाटलं. राहू दे हे ह्याला देऊ चपात्या टाका कोणाला. अरे मी खाती नको नको त्याला ठेव. हे चपाती ही डब्याची तिकडे ठेव. हे आहे मुंगस आहे ना, मुंगसाला देऊ. नाही मग सांग नको देऊ मला दे. हे गरम करून ते तरी भाजी तर नको खाऊ. चपाती आहे तेवढ्या सगळ्याचा. मग भाजी कोण मला खाऊ. चपाती आहेत लय मोठ्या. मला उद्या खायला आणि भाजी पण नको खात. डब्यात ठेवले दिवसभर नसते खात. नसतं काय होत. काय नसते होत. काय नसतं. नको का होतं. तुला जर डबा नसून खायचा ना तर मला सांगतो, मी बनवतच नाही तुझ्यासाठी. काय खाल्लं काहीच नाही. तू कशाच होतं. काहीच खाल्लं ना. का बरं. कारण तुम्हाला
इथून जेवून गेले तर मला भूकच नव्हती. इथून जेवून गेले तर भूकच नव्हती. मग काय तर तिथं तर खायचं ना काहीतरी. तू हे दे नको ते खाऊ आता. अरे बाबा वेस्ट होणार. नको काय नाही होत. अरे खराब नाही हे बघ. अरे खराब नाही पण खाऊ नको ते. दुसरी भाजी आहे सगळीच नाही. मला तेच खायचं कोणतं का बरं आता वाटायला दे ना खराब होईल म्हणून. हा दे. नाही मी असं खाणार. नको नको बरं ही चपाती खा भाजी नको. भाजी दुसरी खात स्नेहा समजत जा. हो तिला सांगावं जरा. स्नेहा नको खाऊस. नको खाऊ. डब्यात ठेवली आता खाऊ नको ते. राहू दे दुसरी खा. ती खायचं ना मिसळ भाव कच्चा आता. पाव गरम झालं बसा खायला पटकन. चला तर मग सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले आहेत. पण भांडे मला खूप जास्त पडलेत. भांडे घासायच्यात. आणि इतकी थंडी सुटली आहे. दररोज मी आणि सचिन जेवण झाल्यानंतर वरती टेरेसवरती चालायला जातो. पण आज काय जाणार नव्हतं का तर खूप जास्त थंडगार हवा सुटली. शिवाय खूप जास्त असं थंडगार वाटायला लागलेलं आहे. त्यासाठी म्हटलं आज नको जायला. आणि शिवाय मला भांडेसुद्धा खूप जास्त घासायच्यात. आणि उद्या रविवार आहे म्हटलं जास्त वेळ झोपायला भेटते. माहीत नाही आता इतकं म्हणजे अशी सकाळी दररोज लवकर उठायची सवय झाली ना तर झोप म्हटलं की एकदम भारीच वाटायला लागलेलं खूप जास्त वेळ झोपायचं म्हटल्यावर. तर रविवार म्हटलं की जास्त वेळ झोपायला भेटतं. आणि शिवाय आता ज्यांची मुलं शाळेत वगैरे जातात त्यांना उठून डबा करणं गरजेचं आहे ना दररोज सकाळी. त्यांना माहीत पडतं की झोप सकाळी किती मस्त वाटते झोपायला जास्त वेळ. तर मला तसंच आहे. आणि चला मग उद्याच्याला जास्त वेळ झोपायला भेटते त्यासाठी रात्रीच्याला किचन स्वच्छ करून ठेवलं ना तर सकाळी स्वयंपाक करायला एकदम मस्त वाटतं. नाश्ता वगैरे बनवायला सकाळी छान वाटतं. आणि जर पसारा ठेवून तसं जर झोपलं ना तर सकाळी बिलकुल नाश्ता बनवायला बिलकुल आवडत नाही. का तर वाटतं सगळा किचनवर पसारा आणि परत ती साफसफाई करा आणि परत नाश्ता बनवा म्हणल्यानंतर खूप वैताग येतो. त्यासाठी किचन साफ करूनच झोपते मी. थोडा जरा उशीर जरी झाला ना तरी सुद्धा किचन साफ केल्याशिवाय झोपायचं नाही. तुम्ही सुद्धा तसंच करत जा. किचन रात्री साफ करून झोपत जा. आणि शिवाय त्याने किचन साफ केल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहते. किचनमध्ये एकदम मस्त असं फ्रेश वाटतं. त्यासाठी दररोज आणि शिवाय म्हणतात ना किचन जर साफ असलं तर लक्ष्मीसुद्धा घरात राहते असं सुद्धा मन आहे. तर तुम्ही सुद्धा किचन दररोज साफ करून रात्रीचं झोपत जा. तुमच्या घरात एकदम अशी सारखी लक्ष्मी हसत खेळत राहील. ठीक आहे. चला तर मस्तपैकी हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आवडला असा ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि त्याच्या आधी बघू शकताच नाही आणि तिच्यासाठी आणि माझ्यासाठी 2 असे ब्रेसलेट आणलेले आहेत. खूप छान आणि मस्त असं मणी वाटायला त्याचे एकदम चमकदार आहेत. तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही. पण माहीत नाही आणखीन त्याची पॉलिश किती दिवस राहते. पण चला तिनं आणलेले आहेत तर म्हटलं खूप छान आहेत. तिला सुद्धा आवडले म्हणून म्हटलं ठीक आहे तुला आवडले ते छानच आहेत. आणि मुलांनी काय जर आवडत आणलं तर छान म्हणायला पाहिजे जेणेकरून त्यांना सुद्धा खूप छान वाटेल. ठीक आहे. चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरत जाऊ नका. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.